मुंबईत महान क्रिकेटपटूंचा गौरवशाली इतिहास वानखेडे स्टेडियममधल्या MCA शरद पवार संग्रहालयात पाहायला मिळणार आहे। देशभरातून आणि अगदी परदेशातून देखील पर्यटक मुंबई दर्शनासाठी येत असतात। मुंबई दर्शनात आणखी एका ऐतिहासिक ठिकाणाची भर पडणार आहे। पर्यटकांना आणि क्रिकेट चाहत्यांना MCA शरद पवार क्रिकेट संग्रहालय याच्यासह संपूर्ण वानखेडे स्टेडियम देखील जवळून पाहता येणार आहे। यासाठी तुम्हाला 450 रुपये मोजावे लागतील। तर फक्त क्रिकेट संग्रहालय पाहायचं असेल तर त्यासाठी 300 रुपयांचं तिकीट खरेदी करावं लागणार आहे। एक काळ असा होता की जेव्हा असं म्हणायचं की भारतीय क्रिकेट संघामध्ये तुम्हाला संधी मिळेल, पण मुंबई क्रिकेट संघामध्ये जर तुम्हाला जागा मिळवायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। आता आपण सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका ठिकाणी आहोत, ते म्हणजे शरद पवार क्रिकेट म्युझियम। हे म्युझियम आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वीच नागरिकांसाठी सुरू झालेलं आहे। स्वतः शरद पवार असतील किंवा सुनील गावस्कर यांच्या हस्ते या क्रिकेट म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं आणि या ज्या क्रिकेट म्युझियममध्ये जवळपास मुंबई क्रिकेटचा आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास या क्रिकेट जे म्युझियम आहे त्यामध्ये असल्याचं पाहायला मिळते। आपण पाहिलं तर इंडियन क्रिकेटच्या ज्या जर्सी आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 1982 पासून ते आतापर्यंतच्या सगळ्या जर्स्या या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे म्युझियम आहे तिथे ठेवण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं ही जी जर्सी असेल तर खूप जुनी जर्सी इथे आपल्याला पाहायला मिळते। अभिषेक नायर हे यांची ही ती जर्सी आहे। त्याचबरोबर अजिंक्य रहाणे, सचिन तेंडुलकर अनेक जे दिग्गज खेळाडू मुंबईसाठी खेळलेत, त्यांनी जगभरात नाव कमावलं, असे अनेकांच्या फोटो देखील इथे लावल्याचं पाहायला मिळतं। ही स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशनची रणजी ट्रॉफीची जी ट्रेनिंग जर्सी आहे ती पण इथे आहे। ब्लेझर्स पण तुम्हाला पाहायला मिळत आहेत। वेस्ट इंडिजच्या जर्सीचं आपण पाहिलं तर ब्लेझर देखील ठेवण्यात आले। हा जो म्युझियम आहे हे आपण पाहिलं तर या म्युझियममध्ये भारतीय क्रिकेटचा इतिहास, त्याचबरोबर मुंबई क्रिकेटचा इतिहास, जो खडूस संघ म्हणून ज्या मुंबई क्रिकेट संघाला ओळखला जातो त्या खडूस संघाचा इतिहास इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल, मुंबईच्या क्रिकेटवर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही या म्युझियमला नक्कीच भेट द्या। कॅमेरा पर्सन कुणालसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई। विविध प्रकारच्या या टूर्स देखील MCA कडनं इथे मॅनेज करण्यात आलेल्या आहेत। त्याची माहिती आपण सरांकडनं घेऊया। सर, काय काय टूर्स मध्ये प्रकार काय आहेत, काय असणार आहे त्या टूर, जरा त्याची माहिती पाहिजे होती आम्हाला। तर आम्ही इकडे 2 प्रकारचे गाइडेड टूर्स आम्ही ऑफर करतोय। ओनली म्युझियम टूर्स, म्हणजे फक्त तुम्ही म्युझियम बघू शकता, ती एक साधारण 70 ते 75 मिनिटाची टूर आहे। आणि म्युझियम प्लस स्टेडियम टूर्स, म्हणजे आधी म्युझियम आणि मग वानखेडे स्टेडियम ला जायचा ही एक संधी आहे व्हिजिटर्ससाठी। तर जनरली कसं असणार आहे की ज्या ज्या दिवशी वानखेडे स्टेडियमवरती मॅचेस असतील किंवा प्रॅक्टिस टीम्स करत असतील त्या दिवशी म्युझियम प्लस स्टेडियम टूर होणार नाही, ओनली म्युझियम टूर्स होणार। आणि ज्या ज्या दिवशी वानखेडेवर मॅचेस नसतील किंवा ट्रेनिंग नसेल त्यावेळेला म्युझियम प्लस स्टेडियम टूर्स आम्ही ऑफर करू। तर म्युझियम टूरची पर हेड फी आहे 300 रुपये आणि म्युझियम प्लस स्टेडियमची पर हेड फी आहे 499 रुपये। आणि हा दोन्ही गाइडेड टूर्स असणार आहेत। आणि तोच जसं मी म्हणालो की हा एक प्रयत्न आहे मुंबईचा इतिहास दाखवण्यासाठी, क्रिकेटचा इतिहास। आणि ही तिकीटं जी आहेत ती फक्त ऑनलाईन अवेलेबल आहे डिस्ट्रिक्ट ॲपवरती। तर ज्यांना कोणाला हे म्युझियम यायचं असेल आणि ओनली म्युझियम टूर करायची असेल किंवा म्युझियम प्लस स्टेडियम टूर करायची असेल त्यांनी डिस्ट्रिक्ट ॲपवर जावं, शेड्यूल बघावं आणि आपापला स्लॉट बुक करावा, कारण दर दिवशी वेगवेगळे स्लॉट्स असणार आहेत। तर ऑनलाईन बुकिंग पॉसिबल आहे डिस्ट्रिक्ट ॲप थ्रू। हा, नक्कीच। आपण जर क्रिकेट प्रेमी असाल, तुम्ही मुंबई क्रिकेटला फॉलो करत असाल तर या म्युझियमला तुम्ही भेट दिली पाहिजे। मुंबईचा इतिहास तुम्हाला या म्युझियमद्वारे कळणार आहे। कॅमेरा पर्सन कुणालसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।